हॅलो एव्हरीवन. तर MIDCची जी ॲड आलेली आहे तर त्या ॲडचं थोडं आपण बेसिक बघणार आहे. आणि 2019ला जी ॲड आली होती त्याचा पेपर मी दिला होता. तर त्याचा माझा थोडा एक्सपिरियन्स मी शेअर करणार आहे. आणि स्टुडंटचे काही डाऊट्स आहेत MIDC एक्झाम रिलेटेड किंवा MIDC रिलेटेड, ते पण या व्हिडिओमध्ये कव्हर होतील. तर स्टेप बाय स्टेप बघू आपण. फर्स्ट आहे तर आपण थोडं बेसिक बघूया, नेमकं वॅकन्सी किती आहे आणि त्या रिलेटेड सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर MIDC मध्ये बघा, गट अ, ब आणि क तिन्ही गट म्हणजे क्लास 1, क्लास 2, क्लास 3 जे असतं, तिन्हीच्या ज्या काही आहे वॅकन्सी आलेल्या आहेत. ठीक आहे. तर उपअभियंता स्थापत्य, उपअभियंता विद्युत यांत्रिकी आणि बाकी ज्या काही व्हॅकन्सी अवेलेबल आहेत त्या सगळ्या इथे मेन्शन आहे. हे कंप्लीट जाहिरात आहे, यामध्ये कंप्लीट इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर उपअभियंता स्थापत्य असो किंवा इलेक्ट्रिकल मेकॅनिकल असो, तर यांच्या ज्या वॅकन्सी असतात यासाठी एक्सपिरियन्स लागतो आणि हे के आता कशामध्ये येते, गट अ मध्ये येते. ठीक आहे. तर आता आपण गट ब आणि गट क डिटेलमध्ये बघणार आहे, बिकॉज आपल्याकडे एक्सपिरियन्स तर नाही आहे, आपण फ्रेशर स्टुडंट म्हणून. गट ब आणि गट क च्या वॅकन्सी आहे त्यामध्ये असिस्टंट इंजिनियर गट ब मध्ये आणि ज्युनियर इंजिनियर गट क मध्ये येते. ठीक आहे. बाकी सगळ्या ज्या वॅकन्सी, फॉर्मची डेट आता इम्पॉर्टंट काय असतं की फॉर्म कधीपासून स्टार्ट होणार आहे, तर 2 सप्टेंबर पासून स्टार्ट होणार आहे ते 25 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट असतं, एक्झॅक्टली डेट काय आहे फॉर्म भरायची. देन नेक्स्ट आपण बघायला गेलो तर इम्पॉर्टंट काय आहे, तर जे एक्झामचं जे हॉल तिकीट आहे ते एक्झॅक्ट 7 दिवसाच्या आधी येतं. सेम 2019ला जी ॲड आलेली होती त्या एक्झामचं, जेव्हा जी एक्झाम झाली होती कंडक्ट, त्याच्या जस्ट 7 दिवसाच्या आधी जे हॉल तिकीट आहे ते आलेलं होतं. नेक्स्ट आपण बघायचं झालं तर वॅकन्सी, आता प्रत्येक जे पोस्ट आहे जसे की कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ, याचे पदे किती आहे, एकूण 3. तर पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन, लेडीजसाठी किती आहे, महिलांसाठी, खेळाडूसाठी, दिव्यांगासाठी, अनाथसाठी, सगळं डिटेल इन्फॉर्मेशन याच्यात आहे. तर ज्या ॲक्च्युअल पदाचं तुम्हाला बघायचं त्यात तुम्ही पूर्ण डिटेल यामध्ये बघू शकता. ही जी PDF आहे टेलिग्राम ग्रुपला अवेलेबल आहे आणि टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आणि जी वेतन श्रेणी आहे तीही मेन्शन आहे. पात्रता आणि अर्हता त्यासाठी नेमकं पाहिजे, जसं मी तुम्हाला सांगितलं, गट अ साठी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो. ठीक आहे. बाकी बघू शकतो आपण, जे स्थापत्य गट अ इथे म्हटलं तर इथे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. देन सेम विद्युत यांत्रिकी गट अ उपअभियंता जर म्हटलं तर क्लास 1 मध्ये येते आणि एकूण पदे जी आहेत ते 3 आहेत आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो. हे जे आहे ही वेतन श्रेणी आहे. आता आपण फ्रेशरसाठी ज्या पोस्ट आहेत त्या आपण बघूया, स्पेशली इलेक्ट्रिकल मेकॅनिकल. ठीक आहे. बाकी स्टेप बाय स्टेप तुम्ही बघू शकता. नेमकं तुम्ही जर सिव्हिलचे असणार तर सहाय्यक अभियंता स्थापत्यमध्ये बघू शकता, 107 वॅकन्सी आहे. म्हणजे एका चांगल्या वॅकन्सी अवेलेबल आहे सिव्हिल स्टुडंटसाठी. आणि त्यांना असं पण नाही की जसं इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल दोघांचा अभ्यास करावा लागेल, तसं सिव्हिलसाठी नसतं. सिव्हिलसाठी फक्त त्यांचा जो काही सिव्हिलचा अभ्यास आहे तो त्यांना करावा लागेल. सहाय्यक अभियंता विद्युत यांत्रिकी, याच्यामध्ये तुम्हाला विद्युतचाही अभ्यास करणं आहे, यांत्रिकीचाही अभ्यास करणं आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल मेकॅनिकल. क्लास 2 ची पोस्ट आहे असिस्टंट इंजिनियर सहाय्यक अभियंता म्हणजे. आणि टोटल ज्या वॅकन्सी आहेत ते 21 वॅकन्सी आहे. 2019लाही नियर अबाउट अशाच वॅकन्सी होत्या. ठीक आहे. तर पूर्ण डिटेलमध्ये अवेलेबल आहे की लेडीज, महिलांच्या वॅकन्सी किती, खेळाडूच्या किती, नियर अबाउट खेळाडूच्या 0 वॅकन्सी यायच्यात. ठीक आहे. दिव्यांगासाठी 1 आहे, अनाथसाठी 0 आहे. सर्वसाधारणमध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण डिटेल वॅकन्सी तुम्हाला इथं मेन्शन आहे. याची जी वेतन श्रेणी आहे तेही इथे मेन्शन आहे. 41,800 ते 1,32,300 पर्यंत राहील. आणि पदवी म्हणजे तुम्हाला डिग्री असणं गरजेचं आहे. सेम आता आपण जे बघितलं क्लास 2 ची पोस्ट असिस्टंट इंजिनियर, आता जे ज्युनियर इंजिनियर म्हणजे कनिष्ठ अभियंता आहे स्थापत्यासाठी जर विचार केला तर 17 वॅकन्सी आहेत. ठीक आहे. आणि क्लास 3 मध्ये जी पोस्ट येते, आणि विद्युत यांत्रिकी म्हणजे आपलं मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल दोघांनाही पोस्ट अप्लिकेबल आहे. कनिष्ठ अभियंता म्हणजे ज्युनियर इंजिनियर क्लास 3 गट क, एकूण पदे जी आहेत ती 2 पदे आहेत आणि 2 पदांसाठी इलेक्ट्रिकलचे स्टुडंटही अपियर होतील आणि मेकॅनिकलचे स्टुडंटही अपियर होतील. दोन्हीही ब्रँचचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. बाकी जो सिलेबस आहे त्यावर मी डिटेलमध्ये बोलणारच आहे. वेतन श्रेणी जी आहे इथे मेन्शन आहे, बघू शकता. आणि तुम्हाला पदवी का, म्हणजे तुम्हाला डिप्लोमा लागेल यांत्रिकी किंवा विद्युतचा. ठीक आहे. म्हणजे डिप्लोमा इलेक्ट्रिकल मेकॅनिकल.
तर अशा प्रकारे प्रत्येक पोस्टसाठी नेमकं त्यांचं सॅलरी किती आहे, पदे किती आहेत, कास्ट वाईज किती आहे, सगळं प्रॉपरली मेन्शन आहे. ठीक आहे. तर यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट डेटही तुम्हाला मेन्शन केली मी, की एक्झाम जे फॉर्म भरायची तारीख किती आहे, तुमचं व्हॅकन्सी डिटेलमध्ये किती आहेत. आता इम्पॉर्टंट राहतं सिलॅबस किती, सिलॅबस नेमका काय आहे आणि अभ्यास काय करावा लागेल या पोस्टसाठी आम्हाला. तर अभ्यासावरही आपण डिटेलमध्ये बघूया. ही PDF एकदा पूर्ण डिटेलमध्ये रीड करून घ्यायची. कारण कसं असतं, की जे स्पोर्ट कॅन्डिडेट आहे त्यांचं वगैरे किंवा अनाथांचं किंवा बाकी जे मेन्शन आहे, दिव्यांगांसाठी त्यांचं जे सर्टिफिकेट वगैरे असते ते कसं काय पाहिजे सगळं इथे मेन्शन असते. ठीक आहे. आता आपण बघूया नेक्स्ट जे इम्पॉर्टंट आहे ते सिलॅबस जो आहे तो प्रत्येक पोस्टसाठी कसा आहे आणि सिलॅबसमध्ये जे जे पॅरामीटर्स आहेत त्यांची लँग्वेज म्हणजे तुम्हाला कोणकोणत्या लँग्वेजमध्ये राहणार. मराठी राहतं 10 क्वेश्चन, इंग्रजीचे 10 क्वेश्चन, सामान्य ज्ञानचे 10 क्वेश्चन, बौद्धिक चाचणीचे 10 क्वेश्चन आणि MIDC जे अधिनियम राहतात त्याचे 10 क्वेश्चन. हे टोटल 50 क्वेश्चन असतात 100 मार्क्ससाठी आणि टेक्निकल नॉलेजचे 50 क्वेश्चन असतात 100 मार्क्ससाठी. म्हणजे टोटल गुण जे होणार आहे ते 100 क्वेश्चनचे 200 गुण म्हणजे एक क्वेश्चन जो असतो तो 2 मार्क्ससाठी असतो आणि टायमिंग जो आहे तो 2 तास म्हणजे 120 मिनिट राहणार आहे. तर इथे जी काठिण्य पातळी वगैरे सगळं मेन्शन आहे. आता आपण नेमकं बघूया जे आपले पोस्ट आहेत असिस्टंट इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर त्याचं. तर सहाय्यक अभियंता स्थापत्य घ्या किंवा सहाय्यक अभियंता विद्युत आणि यांत्रिकी घ्या. तर याचं जी आहे काठिण्य पातळी जी राहील मराठीची 12वी लेवलची राहील आणि माध्यम जे राहील ते मराठीच राहील. देन इंग्रजीची 10 मार्क्स 10 क्वेश्चन जे राहणार त्यांची काठिण्य पातळी जी आहे 12th लेवलचीच राहील आणि लँग्वेज जी इंग्लिश राहणार. बाकी सामान्य ज्ञान आणि रिझनिंग याच्यासाठी जे आहे 10 क्वेश्चन जे राहतील त्याची जी काठिण्य पातळी पदवी लेवलची राहील आणि लँग्वेज जे राहील त्याची मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला अवेलेबल असणार. आणि जे अधिनियम आहे त्याची लँग्वेज तुमच्यासाठी फक्त इंग्रजी राहणार आहे असिस्टंट इंजिनियरसाठी आणि ज्युनियर इंजिनियरसाठी ही लँग्वेज जी आहे बोथ मराठी आणि इंग्रजीमध्ये राहतात अधिनियम. ठीक आहे. आणि बाकी टेक्निकलसाठी फक्त इंग्लिश लँग्वेज असते. ठीक आहे. तर यात तुमचं सगळे प्रॉपरली कव्हर झालं आहे. बाकी फॉर्म वगैरे हे सगळं याच्यात कव्हर झालं. आता आपण मेन पॅरामीटर जे आहेत ते आपले त्यावर येऊया. नेमका आपला जो व्हिडिओ आहे आजचा इम्पॉर्टंट त्यावर येऊया. तर MIDCचं जे बेसिक आहे ते सगळं आता कव्हर झालेलं आहे. या एक्झामचा आता अभ्यास कोणी करावा आणि तुमचे जे काही डाऊट्स आहेत त्यावर आता आपण बोलूया. हा जो सिलॅबस आहे प्रॉपरली जसं की मराठीचे 10 क्वेश्चन हे जे आहे क्वेश्चनचा ब्लॉक आहे हा 10 क्वेश्चन 10 क्वेश्चन 10 क्वेश्चन 10 क्वेश्चन 10 तर टोटल नॉन टेक जे आहे ते 50% म्हणजे 50 मार्क्ससाठी 50 क्वेश्चन 100 मार्क्ससाठी आणि सेम टेक्निकल 50 क्वेश्चन 100 मार्क्ससाठी. तर टोटल जे मार्क्स असणार आहे ते 200 मार्क्स आणि टाइम जो असणार आहे तो 2 आवर्सचा टाइम असणार आहे. ठीक आहे. आता जे स्टुडंटचे डाऊट आहे त्यावर जर बोलायला वॅकन्सी बघून घ्या. परत इथे एईच्या म्हणजे असिस्टंट इंजिनियरच्या ज्या 21 वॅकन्सी आहेत आणि जेईच्या फक्त 2 वॅकन्सी आहे. ठीक आहे. तर यावरही मी बोलणार आहे. अप्लिकेशन स्टार्ट डेट हे पण आता मेन्शन केलं आहे मी प्रॉपरली. ठीक आहे. तर लास्ट रिक्रुटमेंट जी झाली होती ती 2019. माझा जो एक्सपिरियन्स होता तो मी तुम्हाला शेअर करते. 2019ला लास्ट रिक्रुटमेंट झाली होती आणि रिक्रुटमेंट झाल्यावर त्या एक्झामवर स्टे आला होता आणि ती एक्झाम नियर अबाउट 2 वर्षानंतर म्हणजे 20 ऑगस्ट 2021 ते 27 ऑगस्ट 2021 या 7 दिवसात कंडक्ट झाली होती. ठीक आहे. कंडक्टिंग बॉडी जी होती ती TCS आणि IBPS नव्हती. एक दुसरी कंडक्टिंग बॉडी होती आणि त्याचा जो म्हणजे त्यांनी जे आन्सर की वगैरे दिली होती. ठीक आहे. तर जी लेवल आहे ती नियर अबाउट जास्त डेप्थवालं नव्हतं रिझनिंग वगैरेचं जर विचार केला तर सिलॅबसवर येऊ आपण. मी सिलॅबस सांगतो तुम्हाला. मराठी इंग्रजी बिलकुल नॉर्मल होतं. तसं काही जास्त हेवी नव्हतं. बौद्धिक रिझनिंग जे होतं ते पण नॉर्मल होतं. फक्त जे सामान्य ज्ञान आणि अधिनियम जे आहेत अधिनियमचा अभ्यास तुम्ही याच्यावर पण अधिनियम म्हणजे खूप काही असं वेगळं काही नाही आहे. पण जे बाकी MPSC वगैरे एक्झामसाठी असते अधिनियम जे आहेत ते त्याचा अभ्यास म्हणजे नियर अबाउट 7 ते 8 दिवसात तुम्ही करू शकता आणि टोटल आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता. राहिलं सामान्य ज्ञानचा तुम्हाला प्रॉपरली अभ्यास करावा लागेल आणि टेक्निकल नॉलेजमध्ये बाकी प्रत्येकाला आपापल्या ब्रँचचं असतं पण
यामध्ये जी मेकॅनिकल इलेक्ट्रिकलची बोथ म्हणजे कॉमन पोस्ट असते त्याला इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचा दोघांचा अभ्यास करावा लागतो ॲज इज BMC सारखं. जसं BMCला मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल दोघांचाही अभ्यास करावा लागतो तसं सेम या एक्झामलाही मेकॅनिकल इलेक्ट्रिकल दोघांचाही अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. आता क्वेश्चन आहे की मॅम 50 क्वेश्चन जर मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचे आहेत तर अर्धे क्वेश्चन म्हणजे 25 क्वेश्चन मेकॅनिकलचे असतील का आणि 25 क्वेश्चन इलेक्ट्रिकलचे असतील का? तर असं बिलकुल नसते. पेपर सेटरवर डिपेंड आहे या सगळ्या गोष्टी. काय झालं होतं 2019ला जो सिलेबस होता बघितला होता. सिलेबस बघितल्यानंतर असं समजलं की मेकॅनिकलचा सिलेबस जो कमी वाटत आहे आणि इलेक्ट्रिकलचा जास्त वाटत आहे. तर मे बी मेकॅनिकलचे कमी क्वेश्चन येतील असं वाटलं. पण तिथे गेल्यावर समजलं असं काहीच नसते किंवा 50-50% क्वेश्चन येणं असं पण काहीच नसते. पेपर सेट कसा झालाय त्यावर डिपेंड करेल. मेकॅनिकलचे कमी क्वेश्चन, इलेक्ट्रिकलचे जास्त क्वेश्चन किंवा मेकॅनिकलचे जास्त, इलेक्ट्रिकलचे कमी किंवा दोन्ही सेम सेम काही पण होऊ शकतं. ते काहीच सांगता येणार नाही. सगळं पेपर सेटवर डिपेंड असतं. त्यामुळे अभ्यास करताना मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल दोघांचाही करावा लागेल. ठीक आहे. आता जे आहे या एक्झामचा अभ्यास कोणी करावा? तर व्हॅकन्सीचा जर विचार केला तर हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. तुम्ही त्याला कशा प्रकारे घेताय तुमच्यावर डिपेंड करते. JEEचा जर विचार केला तर फक्त 2 व्हॅकन्सी आहेत आणि काय होतं की सपोज फ्रेशर स्टुडंट आहे सध्या काही 2-4 महिने झाले किंवा 6 महिने झाले तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केली आहे. सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही आहे इलेक्ट्रिकलचे आणि तुम्ही 6 मंथ झाले अभ्यास स्टार्ट केला आहे. पण तुमची अभ्यासाची लेवल एक चांगली झाली नाही. अजून तुम्हाला इलेक्ट्रिकलचं नॉलेज जे आहे ते प्रॉपरली भेटलेलं नाही आहे किंवा तुम्ही तुमचं जे लेवल आहे तुम्हाला समजले की म्हणजे आता जनकोचाही पेपर दिला तुम्ही किंवा याआधी ट्रान्सकोचा दिला असेल, तुमचं सिलेक्शन नाही झालं, तुम्हाला समजलं की कुठेतरी आपण कमी पडतोय. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या आणि त्या केसमध्ये मेकॅनिकल 21 दोन्ही व्हॅकन्सीचा जर विचार केला, AE असो का JEE 21 आणि 2 व्हॅकन्सी आहेत. तर तुम्ही त्या केसमध्ये तुम्ही फ्रेशर्स आहे, तुम्हाला जास्त दिवस नाही झाले किंवा तुम्हाला प्रॉपर नॉलेज अजून भेटलेलं नाही आहे, प्रॉपर तुमची अभ्यासाची लेवल अचीव्ह झालेली नाही आहे अजून आणि त्या केसमध्ये तुम्ही काय करता, अशी हे जे रिक्रुटमेंट आहे, मी तसं आज मॉर्निंगला जे सेशन घेतलं लाईव्ह त्यात पण सांगितलं की ही जी रिक्रुटमेंट आहे मायनर रिक्रुटमेंटमध्ये मी मोडते. मी ज्यामध्ये डिव्हाईड केलं त्यामध्ये. मेजरमध्ये जे येतात ते आपल्या महाट्रान्सको किंवा महाडिस्कॉम आणि बाकी ज्या आपल्या MSCBच्या तिन्ही एक्झाम आहे किंवा या प्रकार जशा व्हॅकन्सी आल्या जसे महाट्रान्सकोच्या 170 व्हॅकन्सी होत्या आणि जनकोच्या पण खूप चांगल्या व्हॅकन्सी होत्या. आता एक्सपेक्टेड आहे ट्रान्सकोच्या 390 व्हॅकन्सी AEच्या. तर खूप चांगल्या व्हॅकन्सी आहेत त्या. यानंतर महाडिस्कॉममध्ये AE आणि JEE त्याच्या पण दोन्ही दोन्ही AEच्या असो किंवा JEEच्या असो खूप चांगल्या व्हॅकन्सी एक्सपेक्टेड आहेत लवकरच. तर त्या केसमध्ये काय होईल जेव्हा फ्रेशर स्टुडंटला याचं बरोबर इलेक्ट्रिकलचंच नॉलेज नाही त्या केसमध्ये तुम्ही मेकॅनिकलचा अभ्यास करताय किंवा अधिनियम जे आहे ते करताय किंवा जनरल नॉलेज ह्या सगळ्या गोष्टी करताय म्हणजे नॉनटेक जो आहे तो चांगल्या प्रकारे तुम्हाला कव्हर करावा लागणार आहे बिकॉज 50% वेटेज आहे. तर त्या केसमध्ये कुठेतरी असं नको व्हायला की तुमचं इलेक्ट्रिकलचं नॉलेज आणि हे तुम्हाला बॅलन्स करताना थोडा प्रॉब्लेम येत आहे किंवा तुमचं प्रॉपरली बॅलन्स होत नाही. अशा केसमध्ये जर तुम्ही याचा अभ्यास करत बसले आणि इलेक्ट्रिकलला कुठेतरी दुर्लक्ष झालं किंवा ती लेवल ऑलरेडी तुमची अचीव्ह नाहीच आहे. त्या केसमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो कारण फ्युचरमध्ये ज्या काही व्हॅकन्सी येणार त्याला प्रत्येक व्हॅकन्सीला असं नाही की तुम्हाला मेकॅनिकलचा अभ्यास करावाच लागेल किंवा जे अधिनियम आहेत फक्त याच एक्झामला लागतात बाकी एक्झामला लागत नाही. आणि बाकी पण जनरल नॉलेजचा विचार केला तर बाकी आपल्या इलेक्ट्रिकलच्या ज्या एक्झाम असतात प्रत्येक एक्झामला जनरल नॉलेज लागते असंच नाही फक्त BMCचा आणि या एक्झामचा नियर अबाउट सेम पॅटर्न आहे. तर जे स्टुडंट BMCला टार्गेटेड आहेत ते स्टुडंट या एक्झामचा चांगल्या प्रकारे देऊ शकतात. पण जे फ्रेशर्स आहेत त्यांनी या एक्झामचा आतापासून म्हणजे जे आपल्याकडे बिग व्हॅकन्सी अवेलेबल आहेत त्याचा अभ्यास करावा रॅदर दॅन धिस व्हॅकन्सी असं मला वाटते जे फ्रेशर्स आहेत ते. आता त्यांच्यासाठी मी सांगितलं की त्यांनी या एक्झामचा अभ्यास नाही केला तरी चालतो. काय होतं की या थोड्याशा व्हॅकन्सीसाठी तुम्ही तुम्ही दुसऱ्या सिलेबसवर फोकस करता आणि तोही तुमचा प्रॉपर झाला नाही, इलेक्ट्रिकलचाही प्रॉपर झाला नाही, तर तुमचा टाइम वेस्ट होईल, बाकी काहीच होणार नाही. तर हे समजलं तुम्हाला की कोणी याचा अभ्यास केला पाहिजे आणि जे स्टुडंटचा ऑलरेडी चांगलं लेवल झाली आहे इलेक्ट्रिकलची ते स्टुडंट याचा अभ्यास करू शकतात मेकॅनिकलचा आणि जे काही आहे अधिनियम आणि सामान्य ज्ञान त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. त्याला तुम्हाला टाईम देऊ शकता. पण त्यालाही टाईम देताना तुम्ही इलेक्ट्रिकलचे जे काही आहे त्यालाच प्रिफरन्स देता म्हणजे ते त्याचं नॉलेज कुठेतरी तुमचं कमी व्हायला नको. डेली तुमचा अभ्यास जरी चांगला झाला आहे तरी तुमची रिव्हिजन वगैरे जे काही आहे प्लॅन ते प्रॉपरली झालाच पाहिजे तुमचा डेली. असं नाही मी ते करता करता तुम्ही इलेक्ट्रिकल विसरले किंवा इलेक्ट्रिकलला तुम्ही टाईमच दिला आणि कंटिन्यू तुम्ही तेच करताय असं नको व्हायला. डेली तुम्ही तुमचं बॅलन्स करायला पाहिजे. ठीक आहे. आणि जे स्टुडंट BMCला टार्गेट करत आहे किंवा मेकॅनिकलचे स्टुडंट भरपूर आहेत जे
जे BMCला टार्गेट करतायत ते दुनियेचा अभ्यास करताय आधीपासूनच, तर त्यांना त्या स्टुडंटसाठी ही रिक्रुटमेंट चांगली आहे किंवा याचा ही एक्झामला ते टार्गेट करू शकतात. पण जे फ्रेशर्स आहे त्यांनी नाही करायला पाहिजे अकॉर्डिंग टू मी किंवा मला माझं पर्सनल ओपिनियन आहे त्या रिलेटेड. ठीक आहे. तर फ्युचरमध्ये ज्या काही व्हॅकन्सी आहे त्या म्हणजे जेईच्या खूप बल्क व्हॅकन्सी अवेलेबल आहेत महाडिस्कॉमला किंवा समोरही आधी आणखी पण काही रिक्रुटमेंट देतील त्या. आता मी तुम्हाला हे सांगितलं की तुम्ही अभ्यास करायला नाही पाहिजे. फॉर्म भरायचा ना भरायचा हे टोटली तुमच्यावर डिपेंड करेल. बिकॉज 2019चा जर विचार केला तर जी ॲड आली होती 19ला आली होती. फॉर्म तर भरला होता. बट पेपर जो आहे तो 2 वर्षांनी झाला. ठीक आहे. आता त्याच्यावर स्टे आला होता. काहीतरी प्रॉब्लेम्स होते. त्यामुळे पेपर 2 वर्षानंतर झाला. तर अशी मे बी सिच्युएशन झाली तर त्या केसमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता. त्यामुळे फॉर्म भरणं, नाही भरणं हे तुमच्या हातात आहे. पण सध्याच तुम्ही जेव्हा बाकी दुसऱ्या व्हॅकन्सी अवेलेबल असताना फ्रेशर्सनी या रिक्रुटमेंटकडे थोडं प्रॉपरली बघायचं. ठीक आहे. तर लास्ट टाइम जे झालं होतं 2 वर्षानंतर पेपर झाला होता आणि पेपरची लेवल मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितली. मेन सिलेबस पण आपला डिस्कस झाला आणि जे स्टुडंटचे डाऊट होते नेमकं इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल रिलेटेड ते पण डिस्कस झालं आहे. ठीक आहे. आणि बाकी ज्या सिव्हिल वगैरे ज्यांना त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. बाकी तुम्हाला सिलेबस रिलेटेड कोणताही डाऊट असला तर तुम्ही मला विचारू शकता. टेलिग्रामलाही विचारू शकता किंवा यूट्यूब सेक्शनच्या कमेंट सेक्शनमध्येही विचारू शकता. कुठे पण तुम्हाला प्रॉब्लेम आला तर. अधिनियम हे जे आहे ते तुम्हाला नवीन वाटत असेल तर अधिनियमचे जे व्हिडिओ यूट्यूबला अवेलेबल आहेत त्यातून अधिनियम प्रॉपरली होऊन जातात. तर त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका अधिनियमचं. बाकी अधिनियम जे असतात ते 7 ते 8 दिवसात तुमचा त्याचा प्रॉपरली अभ्यास होतो. 2019चा जर सांगायचं झालं तर बिलकुल म्हणजे 2019ला ते समजलं होतं की हां, आता पेपर तर खूप लांबणार आहे किंवा पेपर बिलकुल त्याच्याकडे लक्षच दिलं नव्हतं की आता खूप दिवस लागणार असं म्हटल्यावर मग नंतर डायरेक्ट हे जे आहे 2 वर्षानंतर जेव्हा पेपर झाला, तेव्हा पेपरच्या एक्झॅक्ट जेव्हा हॉल तिकीट आलं त्यानंतर माहिती पडलं होतं. सगळ्यांनाच माहिती असं पडलं होतं की हॉल तिकीट आल्यानंतर की नियर अबाउट आता पेपर आहे 7 दिवसानंतर. हॉल तिकीट आलं आणि माहिती पडलं हां, आता पेपर आहे आता. तर त्या 7 दिवसात जे अधिनियम आहे त्याचा अभ्यास केला होता आणि बाकी सामान्य ज्ञानचा तर पॉसिबल नव्हतं एवढा अभ्यास करणं. तर इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचा जर विचार केला तर 2019ला BMCचा पेपर झाला होता. त्यामुळे थोडाफार मेकॅनिकलचा अभ्यास केला होता. तेवढंच रीड केलं मेकॅनिकलचं आणि त्या बेसवर तो पेपर दिला होता. ठीक आहे. तर अशा प्रकारे आहे. बाकी तुम्हाला जर करायचं असेल तुम्ही प्रॉपरली विचारू शकता. कोणत्याही सेक्शनमध्ये तुम्हाला डाऊट असला तर तुम्ही विचारू शकता. अधिनियमचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. जास्त काही एकदम डेप्थमध्ये नसते. पण त्याला नियर अबाउट मी सांगतो तुम्हाला 7 ते 8 दिवस लागतील अभ्यास करायला. तुम्ही जास्त टाईम दिला तर नियर अबाउट जर तुम्ही डेली थोडं-थोडं करताय तर होऊ शकतं. काहीच प्रॉब्लेम नाही. आणि लक्षात ठेवायचं जे असिस्टंट इंजिनियर आहे त्यांना इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार ते. जनरली यूट्यूब सेक्शनला जेव्हा मी बघितलं होतं म्हणजे मराठी लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे अधिनियम. तर ते मराठी लँग्वेज कोणासाठी आहे? जेईसाठी मराठी लँग्वेज राहील आणि एईसाठी जे आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये राहणार तुम्हाला. तर प्रॉपरली बघायचं आपण कोणत्या पोस्टसाठी म्हणजे फॉर्म भरला आहे तर त्या अकॉर्डिंग ते करायचं. ठीक आहे. जेईसाठी दोन्ही लँग्वेजमध्ये राहते आणि एईसाठी फक्त एकाच लँग्वेजमध्ये राहते. तर जे काही डाऊट आलेले होते नियर अबाउट ते मी कव्हर केलेले आहेत. आणि बाकी पण तुमचे काही पण डाऊट असले या रिलेटेड या एक्झामच्या रिलेटेड तर मला जेवढी इन्फॉर्मेशन आहे तेवढं मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवायचा प्रयत्न करेन. बाकी तुम्हाला काही पण डाऊट असला तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्रामला विचारा. ठीक आहे. थँक्यू सो मच.